नमस्कार, आज आपण बनवणार आहे सोयाबीन कटलेट। सोयाबीनमध्ये गरम पाणी घालून ठेवलेलं होतं, हे नरम झालेलं आहे। आता आपण थंड पाण्याने धुवून याचं मिक्सरमध्ये जरा वाटून घ्यायचं, जाडसर याला वाटून घ्यायचं। स्वच्छ धुवायचं पुन्हा आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण। हे आपण मक्याचा चिवडा घेतो ना, ते कॉर्न आहे, ते आपण आपल्या हाताने बारीक करून घ्यायचे किंवा मग असं वाटीने असे बारीक वाटीने करून घ्यायचं। हाताने जो सहज बारीक होतो। हे सोयाबीन मी बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला, आणि हा मका पण एक थोडासा जाडसर असा वाटून घेतलेला आहे। तर आता आपण कटलेट करायला सुरुवात करूया। आज आपण असं भरपूर प्रोटीनयुक्त असं कटलेट बनवणार आहोत। त्यासाठी मी मका आणि सोयाबीन घेतलेले, त्याच्यामध्ये आपण कांदा मिक्स करूया। आल्याचे तुकडे घातलेले आहेत मी, तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता। मिरची आणि लसूण हे वाटून घेतलेले ते घालते। आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं। लहान मुलं खात असतील तर कमी तिखट घाला तुम्ही। थोडीशी हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, जिरा पावडर, आपण काळी मिरी पावडर घालतोय अर्धा चमचा, आणि एक छोटा चमचा चाट मसाला। चाट मसाला ही टेस्ट आणखीन छान येणार आपल्या कटलेटची। चाट मसाला तुम्ही नक्की घाला, काळी मिरी आणि चाट मसाला। मीठ घालूया चवीप्रमाणे, आणि भरपूर ही कोथिंबीर घालूया आपण, आणि एक चवीसाठी लिंबू पिळूया। लिंबाने आणखीन एक चांगली टेस्ट येते। लिंबू पण तुम्ही नक्की घाला। आता मी एक महत्त्वाचा घालणारे पदार्थ, मी बटाटा वापरणार नाही आहे। तर आता हे मी पीठ बनवलेलं आहे, हे चणे घेतलेले आहेत, हे चण्याचं हे पीठ बनवलेलं आहे मिक्सरमधून, ते घालणार आहोत आपण। हे प्रोटीनयुक्त आहे, भरपूर प्रोटीनयुक्त आहे, याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात, त्यामुळे आपण हे वापरणार आहोत। हे आता हे आपण जसं आपल्याला कमी जास्त वापरायचं आहे, जसं हे बाइंडिंग किती लागणार आपल्याला कटलेटला त्याप्रमाणे आपण हे पीठ घालणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पाणी अजिबात वापरायचं नाही। हे मका आणि सोयाबीनमध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याप्रमाणे तसं आपण हे पीठ ॲड करत जायचं। हे बघा, हे जसा गोळा बनेपर्यंत आपण हे मळून घेऊया। आपण 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत, त्याने आणखीन जरा घट्टपणा येईल पिठाला। हे सगळं मिक्स करून घेऊन आपण त्याची टिक्की बनवून घेऊया। तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ पण घालू शकता। आपल्याला किती लहान मोठी आकाराची टिक्की हवी आहे त्याप्रमाणे आपण ही टिक्की करून घ्यायची। आता हे अशाच मी सगळ्या टिक्की कटलेट करून घेणार आहे। तुम्ही कटलेट म्हणा किंवा टिक्की म्हणू शकता। आकाराची आता टिक्की बनवून घेऊया। तुम्हाला उभा आकार असला तर तुम्ही उभा आकार करू शकता। मी सगळे कटलेट करून घेतलेले, गोल आकार दिलेला आहे। तुम्हाला चौकोनी आकार हवा असला तर तुम्ही चौकोनी आकार द्या। आता काय करायचं, हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, आणि हे मका घेतलेलं आहे। आता हे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे, आणि नंतर मग हे पेस्टमध्ये असे आपण टिक्की बुडवायची। आणि हे बघा, हे मक्यामध्ये अशी कोट करायची सगळ्या साईडनी। याचा सगळा मुखा व्यवस्थित लावून घ्यायचा।
हे बघा, मी आता हे सगळं असं लावून घेते. हे बघा, हे मी लावून घेतलेलं आहे. आता आपण त्याला तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. हे लगेच तळलं जातं. जास्त वेळ तळत बसायचं नाही याला. तांबूस रंगावर आपण तळून घेऊया. हे बघा, तुम्ही ब्रेड क्रम्ब पण लावू शकता. ब्रेड क्रम्ब किंवा तुमच्याकडे शेवया असतील त्या सुद्धा लावू शकता कॉर्नच्या ऐवजी. आता हे मी सगळं अशाच प्रकारे तळून घेते. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.